हे साधं आणि सोपं वांगं बघा किती छान दिसतंय आणि एकदम कमी साहित्यामध्ये, कमी मसाल्यामध्ये तरीसुद्धा चवीला खूपच छान लागतं. आणि महत्त्वाचं म्हणजे कमी वेळेमध्ये केलेलं, कारण आपण हे वांगं कुकरमध्ये केलेलं आहे. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये. आज आपल्याला मस्त असं खारं वांगं करायचं आहे. अगदी साधं सोपं पण खायला एकदम चविष्ट असं. इथे मी 6-7 वांगी घेतलीत बघा. आणि वांगं घेताना आपल्याला असं हिरवं वांगं घ्यायचं आहे. कधी पण हे चवीला खूप छान लागतं. असं वांगं घ्यायचं आहे. खाऱ्या वांगाला म्हणजे एकदम भारी राहतं हे. तर हे आपलं पांढरट हिरवं वांगं आहे. याच्यापेक्षा बघा एक डार्क रंगाचं वांगं असतं, ते पण छान असतं, काटेरी वांगं. ते पण घेऊ शकतात तुम्ही ह्या भाजीसाठी. तर आता आपल्याला हे वांगे कापून घ्यायचे आहे बघा. तर कापताना आहे ना, असं अर्धवटच देठ कापायचं आहे, पूर्णपणे देठ कापायचं नाही आहे. तर बघा हा काट्याचा भाग असतो ना, तो थोडासा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कोणी कट करतं, कोणी असंच ठेवतं. असंच ठेवला तरी चालतं, पण मी थोडंसं असं कट करून घेणार आहे. म्हणजे वांगी ना लवकर शिजतात, त्याच्यासाठी कट करून घेते मी थोडंसं. आणि काटे पण निघून जातात. हे बघा असे साफ करून घ्यायचे काटे. वांग्याचे आता आपल्याला असे 4 भाग करून घ्यायचे आहे बघा. अगदी देठापर्यंत चिरून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन शिजतं वांगं. आणि त्याच्यामध्ये बघून घ्यायचं आहे आपल्याला, किडस पण राहतं ना कधी कधी, तर व्यवस्थित असं बघून घ्यायचं आहे. आणि एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात टाकून द्यायचे हे वांगे. आणि त्या पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे थोडंसं, म्हणजे आपली वांगी जी असतात ना काळी पडत नाही. सर्व वांगे बघा या पद्धतीने कापून घेतली आहे. आता यांना आपण साईडला ठेवू 5 मिनटं आणि मसाला तयार करून घेऊ आधी. इकडे कढई ठेवली आहे. आपण आता शेंगदाणे भाजून घेऊ. अर्धी वाटीला कमी शेंगदाणे घेतलेले आहे, तर ते आपल्याला असं खरपूस असे भाजून घ्यायचे. गॅस मिडियमच ठेवायचा आहे शेंगदाणे भाजताना. मीडियम गॅसवर बघा शेंगदाणे छान असे साल तडकेपर्यंत भाजून घेतलेले. असे खमंग भाजले ना तर भाजीला सुद्धा खूप छान चव येते. त्यासाठी असे खमंग भाजून घ्यायचे शेंगदाणे. थोडेसे खोबऱ्याचे तुकडे घेतले बघा, असे काप करून घेतला आहे मी छोटासा तुकडा घेऊन. कधी पण आहे ना खोबरं कमीच घ्यायचं शेंगदाण्यांपेक्षा. आणि जास्त नाही भाजायचं आहे आपल्याला, अगदी थोडंसं भाजायचं आहे. आणि बघा एक छोटा अर्धा चम्मच मी तीळ घेतलेली आहे, ती पण आपल्याला भाजून घ्यायची आहे थोडीशी अगदी. हे बघा गॅस बंद केला मी. फक्त थोडंसं भाजायचं आहे बघा, डाग पडले हलकेसे. आता आपण शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि जाडसर असा कूट करून घेऊ. जास्त बारीक नाही करायचा आहे कूट, जाडसरच करायचा आहे. जाडसर असा कूट करून घेतला. आता तीळ आणि खोबरं भाजून घेतलं आहे ना, ते पण घालून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये. आलं लसूण घेतलं आहे, 7-8 लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा ते पण घालून घ्यायचं आहे. आणि हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आपल्याला या भाजीमध्ये बघा. त्यासाठी 5-7 मिरच्या घेतलेल्या आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि कोथिंबीर घालायची आपल्याला. छान अशी हिरवीगार भाजी दिसते जास्त कोथिंबीर घातली तर. भाजीला लागणारं मीठ बघा एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण या मसाल्यामध्ये थोडंसं मीठ घालू आणि थोडंसं उरवून ठेवू आपण, म्हणजे मसाल्याला पण छान असं मीठ लागलं जातं. आता याचं पाणी न घालता आपण वाटण तयार करून घेऊ. हे वाटणसुद्धा जाडसरच करून घेतलं आहे, अगदी बारीक नाही केलेलं बघा, पाणी न घालताच केलेलं हे वाटण. या वाटणामध्येच आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि सर्व असं मिक्स करून घेऊ. त्यामध्येच थोडासा गरम मसाला घालायचा आहे. मसाला घातला तरी चालतो, भाजी छानच लागते, पण मी थोडासा घालणार आहे, अगदी पाव चम्मच इतका. आणि हळद घालायची आपल्याला. मीठ आपण आधीच घातलेलं आहे. एकजीव करून घेऊ. थोडंसं तेल घालू याच्यामध्ये. आणि एकजीव करून घेऊ. सर्व वाटण छान असं मिक्स करून घेतलं, हातानेच मिक्स करून घेतलं.
आता वांगे आपल्याला स्वच्छ अशी धुवून काढायचे बघा, काळपट पाणी निघतं मीठ टाकल्यामुळे. तर व्यवस्थित आता धुवून काढायचे बघा. वांग्यांमधलं पूर्णपणे पाणी काढून टाकलं, स्वच्छ धुवून घेतले आधी 2 पाण्याने आणि पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामधलं. आता बघा वांगे स्वच्छ आपण करून घेतले. आता जे आपण मीठ उरवलेलं होतं ना, ते ह्या वांग्यांना छान असं चोळून घ्यायचं आहे मध्ये आतपर्यंत असं, म्हणजे वांगे खाताना आळणी लागत नाही. कधी पण आहे ना अशी भरली वांगी केली ना तर असं मीठ चोळून घ्यायचं अगदी देठापर्यंत, असं छान लावून घ्यायचं मीठ. असं सर्व वांग्यांना लावून घेते आता मीठ. मी सर्व वांग्यांना मीठ लावून घेतलं आणि थोडंसं मीठ उरलेलं आहे. तर आता हे मी मसाल्यामध्ये टाकून घेणार आहे बघा, कारण आपण भाजीला जेवढं लागणार आहे चवीचं मीठ तेवढं पूर्ण काढून घेतलेलं होतं. वरून मीठ नाही घालायचं आहे आपल्याला, थोडंसं मिक्स करून घेऊ. आणि आता हा मसाला या वांग्यांमध्ये एक एक करून भरून घेऊ आपण. हे बघा या पद्धतीने छान असा दाबून दाबून भरायचा. हे बघा असं मसाला बघा सर्व आपण वांग्यांमध्ये व्यवस्थित असा भरून घेतलेला आहे. फक्त एवढा शिल्लक राहिलेला आहे. ही भाजी आपल्याला कुकरमध्ये करायची आहे, त्याच्यासाठी मी कुकर इकडे तापवायला ठेवलेलं आहे. आता तेल घालून घेऊ आपण. तर इथे मी 2.5 पळी तेल घालून घेतलं. आता तेल तापून गेलेलं आहे आपलं. जिरं टाकून घेऊ. इथे तुम्ही कढीपत्ता पण घालू शकता, पण कढीपत्त्याने कसं वांग्याची जी ओरिजिनल टेस्ट असते ना ती येत नाही, त्याच्यामुळे मी कढीपत्ता नाही वापरणार आहे. आता एक एक करून हे वांगे ना आपण याच्यामध्ये सोडून घेऊ तेलामध्ये. तर आता हे वांगे ना आपल्याला तेलामध्ये छान असे फ्राय करून घ्यायचे. आधी एक 2-3 मिनिटं गॅस मीडियम ठेवला आहे मी. 2 मिनटं बघा वांगी आपण छान अशी फ्राय करून घेतली आहे बघा, आणि छान अशी मऊसुद्धा व्हायला लागली वांगी बघा. अशी या पद्धतीने फ्राय करून घ्यायची. आता उरलेला जो कूट आहे ना तो टाकून घेऊ आपण. यामध्ये आता ना आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे बघा. पाणी अगदी कमी घालायचं आहे, कारण आपण ही भाजी कुकरमध्ये करतोय ना, तर कुकरमध्ये कसं जास्त शिजायला वेळ नाही लागत, त्याच्यासाठी आपण थोडंसंच पाणी घालायचं आहे. भाजीला उकळी आली आहे बघा. तर आता आपण झाकण लावून घेऊ आणि फक्त आपल्याला एकच शिट्टी करायची आहे. ही शिट्टी आपल्याला मीडियम गॅसवर करायची आहे, मोठा गॅस नाही ठेवायचा, कारण आपल्याला एकच शिट्टी करायची आहे. कुकरची एक शिट्टी झाली आणि गॅस बंद केला आणि वाफ पूर्णपणे निघून जाऊ द्यायची आहे आपल्याला. तर बघू आपण आता कसं झालं आहे आपलं वांगं ते. हे बघा ते छान असं वांगं तयार आहे आपलं. मस्त तेलसुद्धा सुटलेलं आहे बघा. हे बघा काढून घेऊ आपण आता खाण्यासाठी बघा. हे बघा वाव किती छान झालेलं आहे. अगदी एका शिट्टीमध्ये पटकन असं होतं हे वांगं. एकदम छान शिजलेलं आहे. किती छान दिसतंय बघा आपलं वांगं. एकदम असं बघता जसं खावं असं वाटतंय. हे बघा किती छान दिसतंय. वरून आपण कोथिंबीर घालू. आपण तर भरपूर कोथिंबीर घातलेली आहे, त्याच्यामुळे रंगसुद्धा छान असा हिरवा आलेला आहे. तरीसुद्धा थोडंसं वरतून घालू आपण. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.